जय हरी. आमचे जळगाव ग्रामदैवत रुक्मिणी महाराज यांच्या कृपेने सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे जवळजवळ मलाही आठवत नाही अशा पद्धतीनं गावात अगदी खेळीमेळीमध्ये यात्रा उत्सव, भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव, अष्टमीला जी संस्कृती म्हणतो आपण, कला संस्कृती, 10 अवतार सोंगाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे अष्टमीला 9 वाजता सुरू होतो आणि तो 11-12 वाजेपर्यंत चालतो. अगदी खेळीमेळीमध्ये चांगल्या प्रकारे सोंग आमच्या जळगावमध्ये आहेत आणि ते सोंग तयार करणारे देखील जळगावमध्येच आहेत. त्यामध्ये भाऊसाहेब लोकरे हे खूप मोठे कलाकार आहेत, परंतु कलाकाराची कलाकारच जाणीव त्यांनी हे सोंग तयार केलेले आहेत आणि त्याला रंगरूप देखील त्यांनी दिलं आहे. त्यानंतर त्याच्यात सुधाकर चौधरी, संजय चौधरी यांनी ती परंपरा लावून धरली आहे. त्यानंतर सोंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामनवमीच्या दिवशी सकाळच्या वेळेस 9 ते 12 वाजेपर्यंत प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सवपर्यंत भजनी मंडळ, रुक्मिणी भजनी मंडळ हे त्यांचं कार्य करीत असतं भजनाच्या स्वरूपात. भजन झाल्यानंतर या ठिकाणी आमचं जे ग्रामदैवत आहे रुक्मिणी महाराज, या ठिकाणी पूर्वी लोक सांगत आले आहे की ज्यांना कोणाला जर साप चावला तर साप चावल्यानंतर ते पेशंट इथं आम्ही ते मंदिरात आणायचं, आंघोळ त्यांनी गार पाण्याने आंघोळ करायची, वल्ल्या वस्त्राने इथे यायचं आणि थांबायचं. असं सांगितलं जायचं की या ठिकाणी किती विषारी साप असला तरी तो उतरायचा. त्यानंतर कोणत्या घरामध्ये काही दुःख आहे तर या ठिकाणी आपण ती शिरणी वाटतो, तर गुळाच्या रूपात ती शिरणी या ठिकाणी कोणी वजने इतकं शिरणी वाटतात. म्हणून आमची जी परंपरा आहे रुक्मिणी महाराजांची, ही सर्वांचं ग्रामदैवत आहे. सुखदुःखाला ते आमच्या हजर राहतात. त्यानंतर जो तरुण वर्ग आहे, भजनी मंडळ त्यांचा आनंद घेतात. तरुण जो वर्ग आहे तो सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत त्यांचा DJ म्हणा, कलापथक काय जे असेल त्यांच्या पद्धतीने ते नाचल गाचं गावाला प्रभू रामचंद्र भगवंतांची मूर्ती ठेवून मिरवणूक असते. मोठ्या प्रमाणात मिरवणूक तरुण वर्ग त्याच्यामध्ये भाग घेत असतात, आनंद घेत असतात. त्यानंतर आमची जी यात्रा असते दरवर्षी मासूम बाबा आणि रुक्मिणी महाराज या दोन्ही सर्व देवतांची आमची एकत्र यात्रा असते. हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्र येऊन ही यात्रा तयार करत असतात. जन्मोत्सव झाल्यानंतर जो 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कुस्त्याचा हंगामा या ठिकाणी भरपूर लांबचे पहिलवान या ठिकाणी येतात. चांगल्या प्रकारे त्यांना वैयक्तिक काही बक्षिसं दिले असतात. लांबून पहिलवान त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जातं. अशा प्रकारे आमची जी कमिटी तयार केली जाते, सगळ्याच्या सहमतीने ती कमिटी तयार केली जाते. त्याच्यात कोणाचाही याच्यामध्ये हेवा देवा राहत नाही. अगदी निर्भय अंतकरणाने अगदी यात्रा साजरी होत आणि आनंद सगळेजण घेत असतात. बाहेरून गावावरून यात्रेकरता ज्या लांब दिलेल्या आमच्या मुली आहेत, बहिणी आहेत, भगिनी आहेत, त्यासुद्धा खास या यात्रेचा लाभ घेत असतात. म्हणून अशा प्रकारे आमची रुक्मिणी महाराज यात्रा चांगल्या प्रकारे साजरी होते. एवढं बोलून माझी करू शकतो. रोजे ते राहता तालुक्यातील जळगाव आहे. या ठिकाणी धार्मिक ऐक्य आणि तसेच रुक्मिणी महाराज व मासूम बाबाची यात्रा दरवर्षी साजरी केली जाते. तिचं महत्त्व काय असतं आणि या यात्रेबद्दल थोडी माहिती द्या तुम्ही मला. आमच्या जळगाव तालुका राहता येथील श्री आमचे ग्रामदैवत रुक्मिणी महाराज तसेच मासूम बाबा या यात्रेचे पूर्वीपासून आमचे आजोबा असतील, पंजोबा असतील यांच्या काळापासून ही यात्रेची परंपरा यात्रेची परंपरा त्यात असलेले आमचे सोंग असतील किंवा इतर धार्मिक कार्यक्रम हे पूर्वीपासून चालत आलेले आहे. आणि या यात्रेला सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करून धार्मिक कार्यक्रम होतात. तसेच आमचे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात यात सहभागी होऊन सहकार्य करतात. माझ्या
नमस्कार. आमच्या जळगाव गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी मासूम बाबा व रुद्रबा महाराज देवस्थानच्या संयुक्तिक असा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ही यात्रा श्रीरामनवमीच्या निमित्तानं गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी भरवण्यात येते. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती या ठिकाणी यात्रा कमिटीची स्थापना करून पाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत ही यात्रा कमिटी या यात्रेचं नियोजन चांगल्या पद्धतीने कसं होईल याचा प्रयत्न करून यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी या ठिकाणी प्रयत्न करते. या ठिकाणी पहिल्या दिवशी मासूम बाबाचा संदलचा कार्यक्रम, संदलची मिरवणूक होते. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गावातील कलाकार सोंगांचा कार्यक्रम रात्री 9 ते 11 या वेळेमध्ये गावातीलच कलाकार या ठिकाणी सोंगाचा कार्यक्रम पार पाडतात. त्यानंतर आज रामनवमीच्या दिवशी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत गावातील रुद्रबा भजनी मंडळामार्फत या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम राम जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर तरुण वर्गाच्या वतीनं या ठिकाणी रामप्रतिमेची गावातून सुवाद्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येते. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आबालवृद्ध या मिरवणुकीत सहभागी होतात आणि राम जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाने या रुद्रबा महाराजांच्या प्रांगणामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर गावाच्या वतीने या ठिकाणी संध्याकाळी कुस्त्यांचा हंगामा भरवण्यात येतो. या ठिकाणी राज्यभरातून नामांकित असे मल्ल या ठिकाणी कुस्त्यांसाठी उपस्थित राहतात. या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचा यथोचित असा सन्मान, यथोचित अशी विदायगी त्यांना दिली जाते. त्याचबरोबर जे काही वैयक्तिकरित्या कुस्त्यासुद्धा काही थोर जे ज्येष्ठ आहे यांच्या स्मरणार्थ वैयक्तिक कुस्त्यासुद्धा या ठिकाणी देऊन त्यांना उत्तेजनार्थ असं या ठिकाणी बक्षीस मल्लांना दिलं जातं. आणि अशा प्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्य साजरे करून या ठिकाणी यात्रा मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्सवानं सर्व ग्रामस्थ साजरे करतात. धन्यवाद.
रोकडो बाबा महाराज आणि आमचे ग्रामदैवत मासूम बाबा महाराज यांचे जे धार्मिक याक्याचे दर्शन होत आहे त्या जुन्या परंपरेनुसार, तशात सगळ्यात महत्त्वाचं आमच्या गावातील आखाडी, आखाडी म्हणजे याचा सोंगांचा कार्यक्रम अगदी 5 वर्षाच्या मुलांपासून तर 75 वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत याच्यात प्रत्येकाने महिला भगिनींनी प्रत्येकाने एक उत्स्फूर्त आनंद घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आजचा जो दिवसाचा सुरुवात झाली तर भजनी मंडळाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमच्या गावातील राम मंदिरामध्ये राम उत्सवाची जी सुरुवात केली त्याच्या एक आकर्षण ठरलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं तरुणाईसाठी जी एक सांस्कृतिक वाद्याचा जो कार्यक्रम झाला त्याचे एक मेन आकर्षण म्हणजे तरुणाईंमध्ये झाले जरा। या निमित्तानं माहेर वासनी बी माहेर वासनी याला येतं, माहेरला येतं, सासूर वासनी माहेरला येतं। त्याच्यानंतर बाहेर आमच्या गावातून पुन्हा मुंबई, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जे लोक गेलेले ते फॅमिली सहित येतात जरा 2 दिवस मुक्कामानं। त्याने त्यांचा एक पुन्हा एक सण साजरा केल्यासारखीच यात्रेची सुरुवात होती आमची। आणि शेवटची आमच्या आता संध्याकाळी याच्या कुस्त्यांचा हंगामा होतो जरा। आणि आमच्या कुस्त्याचं हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावात सोलापूरपासून तर कोल्हापूर, शिर्डी, त्याच्यानंतर आत्मा मलिक इथलचे नामवंत मल्ल येतात आणि त्याचा एक आनंद घेता जरा। आमच्या यात्रेत अगदी रेवड्यापासून तर 5,000 11,000 रुपयापर्यंतचे बक्षिसं लावून मल्ल कुस्ते खेळतात। तसंच थोडं आमच्याकडं सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी ऑर्केस्ट्रा किंवा त्याची एक आमची मानसिकता आहे। अजून डिपार्टमेंटनं जर सपोर्ट केला तर तो आज किंवा उद्या लगेच आम्ही तो कार्यक्रम घेणार आहे। एकंदरीत खेळीमाळीच्या वातावरणामध्ये आणि सर्व धर्मसमभाव या वातावरणामध्ये आमची यात्रा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे। जनतेचा, समाजाचा एक विशेष वेळ काढून प्रत्येकाने एक भरपूर प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यानंतर आज याच्या यात्रेची हसत मी खेळत शेवटची सांगता व्हावं या अपेक्षा करतो। रोकडो बाबा महाराज की जय, रामचंद्र की जय।